प्रॅक्टिकल बद्दल हॅलो पूजा, ऐकू येते का? स्नेहल, श्रीराम, हा तर येते मॅडम. हो मॅडम. सांगितलं श्रीराम मगाशी काय काय सांगितलेलं ग्रुपला टाकलास का? नाही टाकायची. तुला काय वेळ नाही मिळत नाही टाकलं. का? हसून लेक्चर नसतं नंतर सांगत मॅडम. येतेस. तर ऐका, जेवढे आता प्रेझेंट आहेत मार्क्स कसं द्यायचं हे उद्या काल जरासं डिस्कस झालं. आता आज किंवा उद्या BOS म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज असतं शिवाजी विद्यापीठाची कमिटी असती, ते तुमचं प्रॅक्टिकल कसं घ्यायचं म्हणजे प्रॅक्टिकल ऑनलाईन होणार आहे. काल आम्ही डिस्कस केलं तरी तुमची जे जर्नल आहे किंवा काही तुम्ही टू रिपोर्ट करणार आहे तो PDF फाईल मध्ये पाठवायचा असं आहे. काही कॉलेजवर अजून जर्नलच दिली नाहीत. सुदैवानं आपलं कॉलेज चांगलं आहे आणि जर्नल दिलेले तुम्हाला सगळ्यांना. बऱ्यापैकी मी काही जणांना माझ्याकडनं जुनी जर्नल घेऊन गेलेले लिहा म्हणून सांगितले मी. जो सिलेबस वगळलेला आहे तो सोडून द्या. आणि आता किती 80% सिलेबस राहिलेला आहे, त्याच्यातलं पण एक 20% राहू दे म्हणतात, म्हणजे 50 to 60% प्रॅक्टिकल ऑनलाईन घ्यायचे तुमची. म्हणजे ती काय डेमॉन्स्ट्रेशन असतील, म्हणजे इथं करून एकेका कॉलेजच्या प्राध्यापकाने एक करायचं आणि ते तुम्हाला पाठवलं जाईल. तर आता तुम्ही काय करा, जर्नल लिहिलं असेल बऱ्याच जणांनी, मुलींनी चालू केलं होतं मला वाटतं FYच्या. तर क्लासिफिकेशन थेअरीला सगळं झालेलं आहे फर्स्ट टर्मचं, ते सगळं लिहून काढा. सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत, अदरवाईज पुस्तक आहेत किंवा माझ्याकडे मी एक PPT आहे ती पण पाठवते तुम्हाला. ती क्लासिफिकेशन जवळजवळ सगळं आहे, ते लिहून काढा तुम्ही. पण दुसरी गोष्ट आहे की तुमचा एक टू रिपोर्ट असतो जर्नल मधला, त्याला 5 मार्क आहेत. तर तुम्ही एक प्रोजेक्ट टाईप तयार करा. तुम्ही जिथं राहता तिथं पक्षी कुठले दिसतात, स्पायडर्स, इनव्हर्टिब्रेट, व्हर्टिब्रेट दिसतात का, बटरफ्लाय दिसतात का, असा एक बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करा. म्हणजे TYला कसा प्रोजेक्ट आहे, मी TYला प्रोजेक्ट दिलेले आहेत, 10 मार्काचा असतो तो. तो पण तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवायचा आहे. मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून ठेवा. मी मागितलं की एखाद्या दिवशी मी सांगेन की ते येऊन कॉलेजवर सबमिट करा, तर तिथे डिपार्टमेंटला सबमिट करून जावा. माझं मी ते तपासून मार्क देणार त्याला. प्रॅक्टिकलची मार्क असं आहे. अदरवाईज एक वेळा आता तुमची व्हायवा होईल, इथून मी आता ऑनलाईन तुम्हाला एक शेड्यूल तयार करून पाठवेन आणि मग तुमची ऑनलाईन परीक्षा होईल आणि मग असे मार्क द्यायचे. तर मीन वाईल तुम्ही एखादं टू रिपोर्ट म्हणजे लिहून काढा. तुमच्या तिथं काय बायोडायव्हर्सिटी आहे, व्हर्टिब्रेट्स किती आहेत, इनव्हर्टिब्रेट्स किती आहेत, काय 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 दिसतं, किंवा इकॉलॉजिकल बिहेवियर कसं आहे, काय तुम्हाला कसा वाटेल, लॅबोरेटरी वर्क नाही अजिबात. तर ते सगळ्यांनी तयार करून ठेवा तुमचा रिपोर्ट एखादा. आणि बाकीचे जे काही मला वाटते ब्लड ग्रुपचे एक प्रॅक्टिकल आहे, तर मी आता ब्लड ग्रुप शिकवलं तर ते लिहून काढा. ब्लड ग्रुपचं पण NTA BD घालायचं किंवा जुनं जर्नल मध्ये आहे ते तसंच्या तसं उतरून काढा ते. किंवा आता फॉसिलचं एक स्टडी आहे, म्हणजे बरीचशी प्रॅक्टिकल ऑनलाईन, म्हणजे थेअरीचीच सगळी आहेत प्रॅक्टिकल. तर त्याच्यावर ओरल विचारून तुम्हाला मार्क देऊ शकतो. फॉसिल म्हणजे काय किंवा कुठलं फॉसिल आहे, मी एखादा तुम्हाला फिगर इथनं दाखवेन ऑनलाईन, तुम्ही बघायची ती कुठल्या आहे ती सांगायची. तुम्ही उत्तर दिलं तर ठीक, नाहीतर मग त्याला मार्क नाही मिळणार, असं होणार आहे. किंवा एखादी तुम्हाला आता मी टेस्ट देणार आहे इथून पुढे, एक 10-10 मार्काच्या किंवा 20 मार्काच्या ऑब्जेक्टिव्हच्या, त्यात सोडवून तुम्ही तुमच्याकडे ठेवायच्यात आणि मी एक दिवस सांगेन की ते आणून सबमिट करा. तेव्हा मला सबमिट करायच्या, किंवा मी कधी पण सांगेन की त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा. जेवढे जण पाठवतील तेवढ्यांना ते मार्क्स मिळतील, अजिबात अदरवाईज नाही मिळणार. आणि बाकीची थिअरी आहे ती फर्स्ट टर्म सारखीच तुमची सेकंड टर्मची थिअरी होणार. एवढं लक्षात ठेवा. आणि लायब्ररीत पुस्तक आहेत, पुस्तकं वाचा. मोस्टली ऑब्जेक्टिव्ह आहे ते पुस्तकातलंच टाकलेलं असतं. आता मी बऱ्यापैकी खूप डिटेलमध्ये जेनेटिक्स शिकवलेलं आहे. जेनेटिक्स एक्झाम्पल एक सोडवा थोडीशी, मला वाटतं एक 10-12 दिलेले, एक 4-5 तर सोडवा त्या जर्नलमध्ये. एखादं एक्झाम्पल मी विचारेन इथूनच तुम्हाला कसं आहे, तर तुम्हाला पटकन त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे तिथे 1-2 मिनिटं वेळ दिल्यानंतर. काय म्हणजे एखादा ब्लड ग्रुप असेल
पॅरेंटचा, आईचा ए असेल, बाबाचा बी असेल, तर कुठलं येईल हे तोंडी पण सांगता यायला पाहिजे. तर हा जरासा अभ्यास करून ठेवा. आणि मला वाटते 20 मार्च सॉरी जून जुलै ही टर्म एंड आहे, त्याच्या आधी परीक्षा घ्या असं काहीतरी डिस्कशन झालं. अजून काय डेट आलेली नाहीये, पण 1 महिन्याभराचा वेळ आहे. त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल आपण ऑनलाईन घेऊयात. आणि ही तुम्ही जर्नलची अशी तयारी करून ठेवा. ज्यांनी जर्नल घेतली नाही त्यांनी साध्या पानावर, वहीच्या पानावर काय मिळेल त्याच्यावर ते लिहून मला पाहिजे लेकर. फुकटचे मार्क नाही आहे देणार आहे मी, कारण मग कष्ट करणाऱ्याला पण तेवढे मार्क पडतात आणि न करणाऱ्याला पण तेवढे मार्क पडतात. सो ऐनवेळी गोंधळ उडू नये तुमचा म्हणून मी आधीच सांगून ठेवले. आणि मला वाटते जेव्हा आपले 1 महिनाभर कॉलेज चालू होतं तेव्हा पण मी सांगून ठेवलं होतं की जर्नल लिहून काढा. खूपसे जर्नल आहे की थेअरीला शिकवलेलंच इकडं आहे आणि मग ते आपण डिपार्टमेंटला करतो. करण्याच्या ऐवजी ते काय आहे हे आता मी ओरल विचारणार आणि त्याचे मार्क, अशी एक्झाम तुमची होईल. ओके, आलं का लक्षात? पूजा, ऐश्वर्या, श्रीराम ऐकलंस? हा, तर जर्नल लिहा. एखाद्या दिवशी डिपार्टमेंटला जर्नल काही जुनी असतील अजून तर एखादं दुसरं 1 जण 2 जण कोणतरी या आणि 4-5 जर्नल घेऊन जावा. ती मुलांच्या तुमच्या सर्क्युलेट करा किंवा 4-5 जण बसून ते लिहा. बहुतेक मुलींना मी खूप जर्नल लिहिलेले असतील मुलींनी, आणि एकाकडेच ठेवून घेऊ नका. मी डिपार्टमेंटला आता लिस्ट ठेवलेली की कुणाला दिले मी जाऊन बघेन, त्यांनी जर्नल आता दुसऱ्याला ती द्यायची, तुमच्याकडे ठेवून घेऊ नका. ओके, तर आता दुसरा एक पॉइंट आहे जेनेटिक्स मधला, युनिट फर्स्ट मधला. आज युनिट फर्स्ट संपवणार आहे मी आणि नंतर मग सेक्स डिटर्मिनेशन चालू करणार आहे. त्याच्यातलं युनिट सेकंड म्युटेशन डिलीट केलेलं आहे. प्रॅक्टिकल लिहिताना डिलीट केलेले प्रॅक्टिकल लिहू नका. 20% प्रॅक्टिकल्स पण डिलीट केलेले थेअरी बरोबर, ती बघा. कारण कोणाकोणाला सिलेबस काय आहे हे पण माहित नसतं, झोपेतनं उठलेले असतात आणि मग काय चाललंय कुठं काय माहित नसतं. तेव्हा आणि मार्क कशी देणार हे एक सांगायचं राहिलं तुम्हाला. रेग्युलर दररोजची प्रेझेंटी बघणार आहे, किती तासाला कोण कोण असतं, त्यांना मी फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपण अब्सेंट असले तरी पण मार्क मिळतील, हे चुकीचं आहे, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. त्यामुळे दररोजचे दररोज मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले आहेत की कोण कोण प्रेझेंट आहे. सो फर्स्ट प्रेफरन्स गोज टू दॅट, म्हणजे त्यांनाच मार्क प्रॅक्टिकलचे चांगले मिळतील. ओके, तर आता लिंकेज शिकलो आपण. त्याच्यानंतरचा आजचा पॉइंट आहे की क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज असं टॉपिकचं नाव आहे, किंवा लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे थोडासा फरक आहे. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. दॅट मीन्स एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. मी पहिल्या लेक्चर पासून सांगते की फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर्ड अ पेअर ऑफ जीन्स. एकच जीन असून चालत नाही, which controlled a character. So what happened during crossing over? There is a mechanism takes place. First a pair of chromosome formed called as duplication. 2 क्रोमोझोम तयार होतात. Then tetrad condition form, 2 चे 4 होतात. Then there is sliding movement takes place between non sister chromatid. माझी बोट बघा आता, हे 2 क्रोमोझोम आणि हे 2 क्रोमोझोम आहेत. हे 2 म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड आणि हे 2 म्हणजे पण सिस्टर क्रोमॅटिड. क्रॉसिंग ओव्हर होताना काय होतं, तसं कट होतं, म्हणजे ते घासलं जातं, स्लायडिंग मुवमेंट, आणि मग इथं क्रॉस ओव्हर टेक्स प्लेस. म्हणजे हा आणि हा क्रोमोझोम म्हणजे नॉन सिस्टर आणि हे 2 म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड. सो ह्या दोन्हीच झालं म्हणजे नॉन सिस्टर, इकडचा आणि तिकडचा क्रोमोझोम क्रॉस ओव्हर इच अदर. क्रॉस म्हणजे काइझमा तयार होतो, पिळा पडतो त्याला, आणि मग त्याचं सेपरेशन होतं. आणि ते सेपरेशन झाल्यानंतर इकडचा क्रोमोझोम इकडं थोडा चिकटला जातो आणि इकडचा क्रोमोझोम इकडं. म्हणजे काय होतं, ह्या क्रोमोझोम मधले कॅरेक्टर त्या क्रोमोझोम मध्ये जातात आणि त्या क्रोमोझोम मधले कॅरेक्टर या क्रोमोझोम मध्ये जातात. आणि म्हणून ऍज अ रिझल्ट ऑफ क्रॉसिंग ओव्हर व्हॉट हॅपन, बिकॉज ऑफ एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड, 2 कॉम्बिनेशन्स आर पॅरेंटल 1 and 2 आर नॉन पॅरेंटल. म्हणजे 4 इंडिव्हिज्युअल तयार झाले तर 2 आई बापासारखी आणि 2 वेगळी तयार होणार. का? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, म्हणून व्हेरिएशन टेक्स प्लेस, त्याला म्हणायचं रिकॉम्बिनंट. आणि इट डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स बिटवीन 2 क्रोमोझोम्स, दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी ऑफ क्रोमोझोम. सो लॉंगर द क्रोमोझोम,
दॅट मीन्स द क्रोमोझोम्स, द ग्रेटर इज द नंबर ऑफ काइझमाटा. काइझमा म्हणजे क्रॉस ओव्हर. आता हे कसं होतं ते शिकवणार आहे. अँड दिस फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर रिलेटेड टू द डिस्टन्स बिटवीन विच द जीन्स आर प्लेस्ड. तर आता हे क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय सांगितलं मी, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड, फर्स्ट स्टडीड बाय मॉर्गन, द सायंटिस्ट मॉर्गन. तेच आता सांगितलेलं आहे. व्हेन इट ऑकर्स, महत्वाची स्टेप्स आहेत. You know, so many times I will told you gametogenesis. Gametogenesis means formation of gametes. Formation gametes means oogenesis and spermatogenesis. फिमेल मध्ये होतं ते oogenesis म्हणजे एग तयार होतं. मेल मध्ये स्पर्म तयार होतं, त्याला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. आणि या स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis दोन्हीला म्हणायचं की गॅमेटोजेनेसिस. गॅमेट्स म्हणजे सेक्स सेल्स, मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल म्हणजे एग अँड स्पर्म. आणि मगच झायगोट तयार होणार आहे, अदरवाइज नाही. आणि विच कंटेन n number of chromosome means haploid number of chromosome. So what happened during gametogenesis? The 3 steps takes place. First one is the multiplication phase. वही पेन असेल तर हे जरा लिहून ठेवा. एका वाक्यात म्हणजे आता तुम्हाला कळलेल्या जागी वगैरे नुसतं बसत जाऊ नका. मल्टिप्लिकेशन फेज. दुसरी फेज आहे ती ग्रोथ फेज आहे, वेअर क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. द सेल इन्क्रीजेस इन साइज अँड व्हॉल्यूम अँड क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. पहिल्यांदा मायटोसिस होतं. मायटोसिस म्हणजे पण मी खूप वेळा सांगितले, इक्वल सेल डिव्हिजन. एकापासून 2 सेल होता, 2 पासून 4 सेल होता, त्याला म्हणायची फर्स्ट मायटोटिक आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन. आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाले की सेल कम्स अंडर ग्रोथ फेज, दॅट मीन्स इन द मेयोसिस. आता मेयोसिस मध्ये पण मेयोसिस फर्स्ट आणि मेयोसिस सेकंड. मायटोसिस मध्ये आणि परत खूप फेजेस आहेत. प्रोपेज फर्स्ट, मेटाफेज, अनाफेज आणि टीलोफेज, 4 फेजेस आहेत. प्रो म्हणजे फर्स्ट, देन मेटा मीन्स द क्रोमोझोम्स मूव्ह फ्रॉम अवे फ्रॉम इक्वेटोरियल प्लेन, अँड देन अॅना म्हणजे त्याच्यापासून लांब, आणि टिलो म्हणजे ऍट द एंडला जातं आणि मग डॉटर सेल तयार होतात. त्याच्यामध्ये पण अर्ली लेट आहे. असंच मेयोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन आहे. मेयोसिस मध्ये पण प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, अर्ली लेट होतं. So crossing over occurs during growth phase, middle phase of spermatogenesis or oogenesis, that means in case of gametogenesis. So this occur during prophase first or Pachytene stage first, and then duplication takes place, crossing over takes place, and terminalization takes place. So it takes place between 2 non-homologous chromosomes during gametogenesis. आता त्या किती स्टेप्स मध्ये होणार आहे बघा. एक आहे सिनॅप्सिस म्हणजे डिप्लिकेशन, म्हणजे 2 क्रोमोझोम येणार आहे, त्याला म्हणायचं सिनॅप्सिस. इट मे बी DNA and in protein. It may be in that means in homologous chromosomes or in presence of synaptical complex म्हणजे DNA आणि प्रोटीन. आणि दुसरा आहे ते डिप्लिकेशन, एकापासून 2 तयार होतात, त्याला म्हणायचं डिप्लिकेशन. होमोलॉगस क्रोमोझोम्स एकापासून 2 तयार होतात, दॅट इज कॉल्ड एज द डुप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम. आणि मग तिसऱ्यांदा मी सांगितलं होतं की ड्युरिंग meiosis, prophase first, during gametogenesis, crossing over takes place, exchange of genetic material takes place between non-sister chromatid. चौथी आहे की terminalization. मधनच it splits longitudinally to separate and form 4 chromatids with different. आणि त्यातले 2 आहेत ते पॅरेंटल आणि 2 आहेत ते रिकॉम्बिनेंट म्हणजे दुसरं, त्याला म्हणायचं नॉन पॅरेंटल. आता हे कसं होतं बघा, हाऊ मेकॅनिझम टेक्स प्लेस, हाऊ क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. सो फर्स्ट मी सांगितलं की पेरिंग टेक्स प्लेस, सिनॉप्सिस. आता हाऊ दिस पेरिंग टेक्स प्लेस, दॅट मीन्स प्रोटो टर्मिनल, देन प्रोटोसेंट्रिक अँड रॅन्डम. आता क्रोमोझोम्स असतात बघा, एक क्रोमोझोम असतं सेंटरला, सेंट्रोमियर असतं आणि 2 आर्म असतात. आणि सेंट्रलच्या कुठून आर्म कसा आहे त्याच्यावरून प्रोसेंट्रिक, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक असे 4 क्रोमोझोमचे प्रकार आहेत, हे तुम्हाला माहित असेल, 11वी 12वीला पण झालेलं आहे. आता हाऊ दिस पेरिंग टेक्स प्लेस, तर माझा कर्सर बघा आता
एक नंबरला ए लिहिले बघा, प्रोटो टर्मिनल, सॉरी प्रो टर्मिनल. म्हणजे काय होतं बघा, दी सिनॅप्स स्टार्ट्स फ्रॉम टर्मिनल एंड टू द सेंट्रोमियर. आता हा गोल दिसतो, हा सेंट्रोमियरचा पार्ट आहे, हा सेंट्रोमियरचा पार्ट आहे, सेंट्रोमियरचा पार्ट आहे. प्रो टर्मिनल म्हणजे स्टार्ट्स फ्रॉम दी टर्मिनल एंड टुवर्ड्स दी सेंट्रोमियर. आता इथे बघा, मी दुसरा पॉइंट बघा, बी, प्रोसेंट्रिक. The chiasma formation crossing over starts from centromere towards the terminal end. Arrow बघा, इकडून इकडे आणि इकडून इकडे, हा सेंट्रोमियर टुवर्ड द टर्मिनल एंड. आणि तिसरा पार्ट आहे तो रॅन्डम. रॅन्डम म्हणजे कुठे पण, जिथं एक क्रोमोझोम दॅट मीन्स सेंट्रोमियर असेल तिथं क्रॉसिंग ओव्हर होत. इट अकर्स रॅन्डमली. सो प्रो टर्मिनल मीन्स फ्रॉम टर्मिनल एंड टुवर्ड्स द सेंट्रोमियर. Procentric means centromere towards the terminal end. That means the crossing over takes place. And random means at any place. That is pairing takes place. So according to that, there is a single crossing over, maybe double crossing over, triple crossing over, or maybe poly means खूप crossing overs 1 2 3 4 5 होतात. आणि मग टर्मिनलायझेशन होतं. आता ते नंतरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल. सो नेक्स्ट पॉइंट आहे काय मी सांगितलं की डिप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम्स. एकापासून 2 तयार झाले, मग टेट्रॅड कंडिशन म्हणायची त्याला. टेट्रॅड झाले की क्रॉसिंग ओव्हर होतं आणि मग क्रोमोझोम सेपरेट होतात. आता ते कसं होतं हे बघा. माझं कर्सर बघा, आता मी सांगितलं की इथे कॅपिटल ए लिहिले, मी इथे कॅपिटल बी लिहिले, इथे स्मॉल ए लिहिले, स्मॉल बी लिहिले. म्हणजे ग्रे लॉंग ब्लॅक वेस्टिजियल किंवा तुम्ही ब्लॅक अँड येलो असा कलर कुठला पण इथे अकर्सिन ड्रोसोफिला चिल्टनमध्ये होतं. म्हणजे बोथ इन केस ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. हा, बट इन केस ऑफ मेल ड्रोसोफिला क्रॉसिंग ओव्हर शुड नॉट टेक्स प्लेस. दॅट इज वाय देर इज अ कम्प्लीट लिंकेज. मी याच्या आधी तुम्हाला लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर शिकवले. तर लिंकेज का आधी शिकवले की हाऊ द जीन्स आर लिंक्ड टुगेदर ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर. सो इन मेल ड्रोसोफिला complete linkage occur. Why? Because no crossing over takes place. त्याचं एकच गॅमेट आहे तेवढाच राहतो. आता माझा कर्सर बघा, हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम आहे. फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर क्रोमोझोम, पेअर ऑफ क्रोमोझोम. कोण आहे किरण? आरती डाली कोण आरती डाळे आता जॉईन झाली ना? हा, त्यांचं स्पीकर चालू. तिला कळत नाही का? घरातनं बाहेर जाऊन बसत जावा की जरा, अभ्यास करायला किंवा लेक्चर ऐकायला. मला काम नसतं का? एकामुळे एवढ्या सगळ्यांना पण आता किती जण जॉईन आहेत बरं? 23 जणांना डिस्टर्ब होतो आणि मला. सो व्हॉट हॅपन ड्युरिंग झायगोटिन स्टेज? आता सगळं लेक्चर संपलं आणि आता जॉईन व्हायला लागली. नाही व्हायचं ना, निवांत झोपा काढायच्या. सो व्हॉट हॅपन इन झायगोटिन? बायव्हॅलेंट म्हणजे 2 तयार होतात, त्याच्यापासून टेट्रॅड. टेट्रॅड म्हणजे 4. विच आता मी गेल्या वेळी सांगितलं की इट ऑकर्स इन क्रॉसिंग ओव्हर. दॅट मीन्स मिडल फेज ऑफ मायटोसिस. दॅट सॉरी oogenesis किंवा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे गॅमेटोजेनेसिस. It occur in prophase first, that means in Pachectin stage to form a tetrad condition. आणि नंतर इथं खाली माझा कर्सर बघा, क्रॉसिंग ओव्हर 3 आकडा लिहिलाय. इथली 2 वर स्लाइडिंग मुवमेंट टेक्स प्लेस. हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम इथं क्रॉस ओव्हर झालेला आहे आणि नंतर ते परत क्रोमोझोम सेपरेट झालेले आहे. म्हणजे एक मी इथं हिरवा आहे आणि इकडचा काळा क्रोमोझोम दाखवलेला आहे. आता काय झाले बघा, टर्मिनलायझेशन झाल्यानंतर हा काळा क्रोमोझोम इकडचा इकडे चिकटलाय आणि हा हिरवा क्रोमोझोम इकडे चिकटलाय. सो व्हॉट हॅपन? इकडच्या क्रोमोझोम मधले कॅरेक्टर कुठे आले? इकडे आले. आणि इकडच्या क्रोमोझोम मधले कॅरेक्टर कुठे आले? इकडे आले. त्याला म्हणायचं एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आणि आता ही काय झाली? टर्मिनलला झालं, मधून एक सेपरेशन झालं क्रोमोझोमचं, त्याला म्हणायचं टर्मिनलायझेशन. आणि हा एक क्रोमोझोम पेअर तयार झाला आणि हा एक क्रोमोझोम पेअर.
आणि मग परत याच्यापासून सेपरेट होऊन बघा, माझा कर्सर बघा, पहिला पूर्ण काळा क्रोमोझोम की पॅरेंटल आहे आणि पूर्ण हिरवा क्रोमोझोम पॅरेंटल आहे, याला म्हणायचं पॅरेंटल क्रोमोझोम. आणि ती मधली दोन बघा नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन्स आहेत. इथं हिरवा भाग चिकटलेला आहे आणि इथं काळा भाग चिकटलेला आहे, म्हणून ही आई बापांपेक्षा वेगळी आहे, त्याला म्हणायचं नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन्स. इट डिपेंड्स अपॉन दी फ्रिक्वेन्सी. मग तुम्हाला जेनेटिक्सचे एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी बिटवीन टू जीन्स किंवा पर्सेंटेज ऑफ टू जीन्स. मग इथं एक्झाम्पल देताना काय दिलेलं असतं की तुम्हाला क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी दिलेली असती आणि दॅट मीन्स पॅरेंटल कॉम्बिनेशनची संख्या दिलेली असते आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनची संख्या दिलेली असते. तुम्हाला जर पॅरेंटल कॉम्बिनेशन विचारलं तर त्याचे प्लस करायचे आणि सगळ्यांचे टोटल आहे ते भागिले करायचं, गुणिले 100 करायचं, तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. की नॉन पॅरेंटल विचार असेल तर ते पण तसं करायचं आणि मग ते एक्झाम्पल सोडवायचे. आता हे तेच मी दिलेलं असेल. रिकॉम्बिनेशन म्हणजे कसं होतं बघा, हे दोन आहेत ते रिकॉम्बिनेंट आहे. आता हे एक निळा आणि हा आहे, हे काय झालं टेट्रायड कंडिशन. हिअर क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. ट्विस्टिंग पूर्ण दिसतं बघा, ट्विस्ट म्हणजे पिळा पडतो, पिळा पडल्यानंतर तो परत पिळा सेपरेट होतो आणि मधला सेंटर आहे ते आहे तसंच राहतं. म्हणजे इकडचा निळा पार्ट इकड चिकटलेला आहे, म्हणजे इकडचा क्रोमोझोम कुठे गेला, त्या पिवळ्या क्रोमोझोम मध्ये गेला, म्हणजे ऑटोमॅटिकली इकडचे कॅरेक्टर इकडे येणार आणि इकडे एक पिवळा छोटा पार्ट चिकटलेला, ऑटोमॅटिकली इकडचा पार्ट इकडे येणार आणि म्हणून त्याला म्हणायचं की रिकॉम्बिनंट, वेगळे किंवा नॉन पॅरेंटल, आई बापांपेक्षा वेगळं होतं. आता मगाशी मी सांगितलं की पर्सेंटेज कसं काढायचं किंवा फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर लॉंगर दी क्रोमोझोम ग्रेटर दी नंबर ऑफ काइझमाटा असं मी शिकवलं. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर रिलेटेड टू द डिस्टन्स ऍट विच द जीन्स आर प्लेस्ड. आता हे कसं होतं बघा, जेव्हा ब्रेक क्रोमोझोम होतं तेव्हा एक एन्झाईम होतं, ते लिहून ठेवाय. एन्झाईम कॉल्ड एज इंडोन्यूक्लियस एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेक. आणि ब्रेक झालेले क्रोमोझोम, ब्रेक म्हणजे काय होतं बघा, इथे हा ब्रेक झालेला क्रोमोझोम म्हणजे अटॅच काय म्हणायचं ट्विस्ट झालेले क्रोमोझोम ब्रेक होतो बिकॉज ऑफ इंडोन्यूक्लियस आणि परत इथे फ्यूज झालेले दोन्ही क्रोमोझोम, हा आणि हा भाग फ्यूज झालेला बिकॉज ऑफ एन्झाईम लायगेज, LIGASE किंवा कोण कोण लिगेज म्हणतात. म्हणजे इंडोन्यूक्लियस रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेक अँड that means ligase responsible for fusion of chromosome, and then one should calculate the frequency. So frequency of crossing over equal to frequency, that means the percent of recombinations. आता ते कसं करायचं बघा. फॉर एक्झाम्पल एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत मी, ते जेनेटिक्सच्या एक्झाम वहीमध्ये पण असतील. आता इथे 108, 97, 33 आणि 42 लिहिलेलं आहे. तर पॅरेंटल कॉम्बिनेशन किती आहेत, 108 आणि 97. नॉन पॅरेंटल किती आहे, 33 आणि 42. मग तुम्हाला सांगितलं की पॅरेंटल कॉम्बिनेशन्स काढा, पर्सेंटेज काढा. तर काय करायचं, खालचा कर्सर बघा. आता इथे हे आकडे वेगळे, दुसरे एक्झाम्पल आहे. क्रॉसिंग ओव्हर नंबर ऑफ रिकॉम्बिनेंट्स डिवाइड बाय नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स गुणिले 100 करायचं. सिम्पली आहे. पहिल्यांदा या सगळ्याची बेरीज करून ठेवायची असती आणि डिवायडेड बाय टोटल ऑफस्प्रिंग किती येतील. हे एक्झाम्पल वेगळं. आता 280 असेल तर इथं 280 न भागिले करायचं आणि गुणिले 100 करायचं. जी काय येईल ते पर्सेंटेज, त्याला 10% असेल, 2% असेल, 3% असेल. आणि हे कसं असेल तर किती काइझमाटा, किती अंतरावर क्रोमोझोम डिपेंड्स ऑन दॅट. आता हे कॅरेक्टर्स आतापर्यंत शिकवलेलं, रिकॉम्बिनंट होतं, क्रॉसिंग ओव्हर लेवल DNA लेवल होतं, ग्रॉस क्रोमोझोमल होतं, occurs between non-sister chromatid, may be reciprocal or unequal crossing over takes place, and it's that means the frequency of crossing over किंवा percentage depends upon the physical distance between two chromosomes. आतापर्यंत सगळं शिकवलेलं ही समरी आहे. So it helps for genetic evolution, maybe in case of plant or animals. आता हा एक एक्सपेरिमेंट आहे, सायंटिस्ट स्टर्न. याच्या आधी मी शिकवले की सिंगल क्रॉसिंग ओव्हर, डबल क्रॉसिंग ओव्हर असेल आणि 3 वेळा पण असेल, ट्रिपल क्रॉसिंग ओव्हर असेल किंवा पोली क्रॉसिंग ओव्हर असेल, 1 2 3 4 क्रॉस ओव्हर्स असतील. सिंगल असेल तर तिथे एकच काइझमा असं असेल, त्याला काइझमा, त्याला म्हणायचं सिंगल क्रॉसिंग ओव्हर. हे बघा पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहेत सिंगल आणि हे परत सेपरेट झालेले, त्याला म्हणायचं सिंगल.
हे 2 स्ट्रँडेड आहे. सिंगल स्ट्रँडेड पण असू शकेल किंवा 2 स्ट्रँडेड असेल. आता हे 2 स्टँडर्ड घेतलेले आहे. सिंगल असेल तर हा एक आणि हा एक क्रोमोझोम असेल आणि त्याच्यात असं क्रॉसिंग ओव्हर, त्याला म्हणायचं सिंगल स्टँड. सिंगल स्टँडर्ड आहे पण सिंगल, डबल स्टँडर्ड आहे पण डबल. आता इथे 2 क्रॉसिंग ओव्हर झाले आणि ह्याचे सेपरेट झालेले. इथं पण 4 स्टँडर्ड आहे, इथे क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे, इथं झालेला आहे आणि सेपरेट झालेले, आणि इथं 3 स्टँडर्ड आहे आणि सेपरेट झाले. हा, एक सिंगल, डबल, ट्रिपल किंवा किती पण क्रॉसिंग ओव्हर होऊ शकते, डिपेंड्स ऑन दॅट. आता स्टर्ननं काय केलं बघा, सायंटिस्ट स्टर्न स्टडीड इन केस ऑफ ड्रासोफिला. एक रेड आय ड्रासोफिला घेतली आणि बार म्हणजे कार्नेशन आहे, कार्नेशन म्हणजे रेड कलर, आणि एक क्रोमोझोमचा तुकडा अटकलेला आहे, तो वाय क्रोमोझोमला अटकलेला आहे. इकडे बघा, त्याला म्हणायचं स्टर्न्स एक्सपेरिमेंट. हे मी आता तुम्हाला पीपीटी पाठवते किंवा पुस्तकात पण तुम्हाला वाचायला मिळेल. आता जर थेरी लिहायचं असेल तर हे जरासं डिटेलमध्ये, पण आता ऑब्जेक्टिव्ह तुमचे क्वेश्चन्स येतील. तर रेड आणि बार आईड आहे आणि कार्नेशन आणि राऊंड आय हे फिमेल आहे आणि ही मेल आहे. इकडचा माझा कर्सर बघा, रेड बार आईड फिमेल मेटेड विथ कार्नेशन राऊंड आय, आणि मग ऍट अ रिझल्ट 2 कॉम्बिनेशन्स ऑफ पॅरेंटल अँड 2 नॉन पॅरेंटल आर डेव्हलप. आता मी शिकवले आतापर्यंत की फिमेल मध्ये क्रॉसिंग ओव्हर झाले, हियर बॅक क्रॉस टेक्स प्लेस, अँड हे फिमेल पासून हे नॉन क्रॉस ओव्हर आणि क्रॉस ओव्हर, आणि हे मेल मध्ये काही क्रॉस ओव्हर होत नाही म्हणून सरळ 2 गॅमेट आहेत. म्हणून ह्याचा हा एक गॅमेट आणि हे फिमेलचे 4 गॅमेट आणि त्याचा क्रॉस केलाय, आणि शेवटी काय आलं बघा, रेड आणि बार आईड आहे का इथं, कार्नेशन बार आईड आणि कार्नेशन राऊंड आईड आहे का, कार्नेशन राऊंड आईड, आणि रेड राऊंड आणि रेड बार हे 2 डिफरंट पॅरेंट्स, डिफरंट एंगल्स आर डेव्हलप. त्याला म्हणायचं स्टर्न्स एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह द क्रॉसिंग ओव्हर. सो व्हॉट आर द फॅक्टर्स, लास्ट पॉइंट आहे की अफेक्टिंग द क्रॉसिंग ओव्हर. हे आधी सांगितले की डिस्टन्स बिटवीन 2 जीन्स, हायर द डिस्टन्स हायर द फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर किंवा जीन्स. So the crossing over helps for recombinant, 2 different combinants, a point of evolution, and that means a new combination is developed because of these combinations called as recombinants or non-parental. आता क्रॉसिंग ओव्हर आणि याच्यातला फरक काय आहे बघा. टाइम संपला आय थिंक सो. एक मिनिट. श्रीराम ऐकू येते आय थिंक सो. चालेल 2 मिनिटात होते. श्रीराम हा. आता क्रॉसिंग ओव्हर मध्ये काय होतं बघा, लिंक्ड जीन्स असतात, सेपरेशन ऑफ लिंक्ड जीन्स. तसं क्रॉसिंग लिंकेज मध्ये जीन्स कीप टुगेदर. सो क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन नॉन सिस्टर क्रोमॅटिड, सेकंड पॉइंट बघा, आणि इट ऑकर्स इन इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स, म्हणजे तिथं नॉन सिस्टर क्रोमॅटिड पेअरिंग पुन्हा टेट्रॅड वगैरे होत नाही. तिसरा पॉइंट बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर निवर एक्सीड 50%, म्हणजे 2 पॅरेंटल कॉम्बिनेशन आणि 2 काय सांगितलं मी, नॉन पॅरेंटल, 50-50%, 1:1 रिझल्ट. तसं लिंकेज मध्ये झालं नाही बघा. क्रॉसिंग ओव्हर 100% रिझल्ट पण तयार होतो लिंकेज मध्ये, म्हणजे कम्प्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज डिफरंट वन. इनकम्प्लीट लिंकेज मध्ये 100% रिझल्ट येतो, अँड इट फॉर्म्स द व्हेरिएबिलिटी ऑफ जीन आणि रिड्युसेस द व्हेरिएबिलिटी इन केस ऑफ लिंकेज. फंक्शन आता हे सांगितलेली समरीज फंक्शन. फंक्शन म्हणजे काय, न्यू कॉम्बिनेशन्स तयार होणार आहे, जेनेटिक व्हेरिएशनला उपयोगी पडणार आहे, नवीन एखादे प्लांट किंवा अॅनिमल तयार करू शकतो आपण जीन एक्सचेंज करून. सो पेअर्ड क्रोमोझोम्स हेल्प्स टू एक्सचेंज द सेगमेंट्स ऑफ डीएनए. यू नो डीएनए मध्ये क्रोमोझोम्स असतात, अँड दिस मेकॅनिझम हेल्प्स बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. ओके, सो झालेला आहे, आणि आपण काय करूया,